राकाबुक एजन्सी म्हणून दुकान होतं. तर 72 साली जेव्हा मी 11वी परीक्षा दिली आणि 3 वाजता पेपर संपले, 4 वाजल्यापासून मी राकाबुक एजन्सीमध्ये कामाला गेलो. ते साधारणतः मी जवळजवळ 77 त्या दुकानामध्ये काम केलं. पण ते दुकान त्या काळामध्ये 5 मजली होती की ज्यावेळी मॉल नव्हते. आणि त्या दुकानामध्ये कुठल्याही विषयी पुस्तकं नाही असं नव्हतं. आर्ट्स, कॉमर्स, मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, जे काही शिक्षणाच्या ब्रँचेस होत्या त्या सगळ्या ब्रँचेसची पुस्तकं भारतीय आणि परदेशी ते ठेवली. त्यामुळे मला आहे ना तिथं काम करताना आहे ना एक उत्साह म्हणा किंवा एक प्रेरणा म्हणा की इकॉनॉमिकची जवळजवळ एक 3000-4000 पुस्तकं त्या काळात म्हणजे 72 साली. तर अशा ठिकाणी काम केल्यानंतर आहे ना की एक आपल्याला त्या पुस्तकाबद्दलचं आकर्षण, काउंटरवर मागणारा जो ग्राहक आहे त्याची विविधता मागण्याची की त्याला कुठल्या यायचं पाहिजे ते वगैरे, आणि संपूर्ण 5 मजल्यामध्ये असलेली आणि विखुरलेली पुस्तकं लक्षात ठेवणं की ग्राहक आल्यानंतर ते आपल्याला कसं सापडेल. जर एखाद्या पुस्तकाचं नाव तुम्हाला वाचता येत नसेल, इंग्रजीमध्ये असेल, ते थोडं किचकट असेल असं आपण म्हणू, तर ते नाव आहे ना मी त्या कलरवरून लक्षात ठेवायचं. कारण त्याला पर्याय तर काढला पाहिजे ना की आपल्याला जे येत नसेल, मला काय येत नाही, दुसऱ्याला येत नाही ते मला काय नाही येत, अशा समजुतीने मी ते करत गेलो. सुदैवाने मला 16 ऑगस्टला SP कॉलेजमध्ये सर्व्हिस लागली. SP कॉलेजला सर्व्हिस माझी एवढी हे होती, सकाळी 7 ते दुपारी 2. मग परत दुपारी 2 नंतर काय काम करायचं, तर 2 नंतर परत पुस्तकाच्या दुकानात जॉईन झालं. आणि 77 ते 86 हे काम करत असताना मला 86 साली असं वाटलं की आपलं SP कॉलेजमध्ये आपण काय करतोय, मी यापेक्षा वेगळं केलं पाहिजे. कारण SP कॉलेज इतकं रुटीन काम होतं, इतकं रुटीन होतं आणि SP कॉलेजमध्ये 105 शिपाई होते. त्यामुळे तिथं कोण एखादं सकाळी विद्यापीठात गेला तर संध्याकाळी कधी यायचं कोणाला माहितीच नाही पडायचं. पण माझं काही तिथं मन लागे ना. मी आमचे प्रिन्सिपल कुलकर्णी सर होते, त्यांना मी BN कुलकर्णी, त्यांना म्हणले सर मला ना राजीनामा द्यायचा. ते म्हणाले अरे बरोबर आहे, तुला नंतर पेन्शन मिळेल, बाकी सगळ्या सवलती मिळतील, आणि सगळ्यात तुझं हे झालं तर त्यामुळे तू सोडू नको. म्हटलं सर मला करायचं, कारण मी 72 सालापासून हे काम करतोय, मला हे आवडलेलं काम आहे आणि ते मी करणार आहे. मग ते म्हणाले तुला एक मी सजेशन देतो, तू असं कर, दर 3 महिन्यांनी मेडिकल सर्टिफिकेट आणून दे, 1 वर्षभर काम कर आणि जमलं तर तू कॅरी कर. सुदैवाने वर्षभर मी फार चांगलं काम केलं. त्या काळामध्ये जवळजवळ 8 ते 9 लाखाचं काम केलं. त्यावेळी मार्जिन ऑफ प्रॉफिट चांगल्यापैकी होता विक्रीमध्ये, कारण डिस्काउंट फार वाढलेला नव्हता. माझ्यासारख्या माणसाने 1 वर्षामध्ये ₹1,00,000 कमवणे हे SP कॉलेजच्या अनेक पटीने जास्त पैसे होते. त्यामुळे मला सरांनी सांगितलं ओके तू जा, काही हरकत नाही. तर ते आल्यानंतर जेव्हा मी फुल टाईम नोकरी सुरू केली तरी मी पुस्तकं घेऊन येणं, शहरामध्ये पुस्तकं सहजासहजी उपलब्ध होतात. पण मी त्यावेळी असं उलटा विचार केला की आपण खेडेगावात जाऊन, रुरल एरियामध्ये जाऊन, कॉलेज टू कॉलेज पुस्तकं घेऊन जाऊन त्यांना ती दाखवायची आणि त्यांना ती पसंत पडते ती ठेवायची, नको ती बांधून पडायची. असं मी जेव्हा सातत्याने केलं ना, म्हणजे 86 ते 2005 या काळात मी बुकसेलिंग केलं आणि ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, लॉंगमन, सेज असल्या आंतरराष्ट्रीय पब्लिशरचा मी पुण्यातला डिस्ट्रीब्युटर होतो. मला इंग्रजी फार येत नव्हतं, म्हणजे तुम्ही म्हटलेलं मला कळेल, तुम्हाला जे पाहिजे हे उत्तर पण मी मराठीत देऊ शकतो की तुम्ही काय मला विचारताय हे एक मी ते करू शकतो. पण हे सगळं करत असताना मी ज्यावेळी प्राध्यापकांना भेटायचो, प्रिन्सिपल, ग्रंथपाल, पूर्वीच्या काळात पुस्तकाबद्दल फार आपलेपणा होता, प्रेम होता. आणि खेडेगावात जर तुम्ही पुस्तक घेऊन गेले ना तर तुमचं इतकं चांगलं स्वागत व्हायचं ना, बोलायची सोय नाही. ते लोक म्हणायचे अरे सरस्वती घेऊन इथं आला येतो आणि तुम्हाला वेळ नाही पुस्तक बघायला, असे प्राचार्य म्हणायचे. तर तो काळ फार चांगला होता. आणि त्या काळामध्ये मी जेव्हा हे सगळ्या आंतरराष्ट्रीय पब्लिशरची पुस्तकं विकायचो ना, त्यावेळी बऱ्याचशा रुरल प्रॉब्लेम हा यायचा की ते वाचन इंग्रजीमध्ये असल्यामुळे फक्त शिक्षकापुरतं मर्यादित राहायचं, विद्यार्थ्यांपासून व्हायचं नाही. की नॉर्मली पूर्वी काय होतं, पोस्ट ग्रॅज्युएशनला जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी UGC सेपरेट ग्रँट द्यायची. ती ग्रँट मोठी असायच्या. मग ते पुस्तक घ्यायचे, ग्रँट आहे तर मग पुस्तकं जर घेऊन ठेवल्यानंतर वाचू. तर 2005 साली माझ्या लक्षात आलं की आपण जी विक्री करतोय ना ती आवश्यक जरी असली तरी ती त्याचा फार उपयोग होत नाही आहे, आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग मी 2005ला असं ठरवलं माझ्या वयाच्या 50व्या वर्षी की आपण पब्लिशरमध्ये यायचं, पब्लिशिंग करायचं. कारण मला एवढा मोठा अनुभव होता आणि माझं सगळ्यात चांगलं म्हणजे मार्केटिंग.
म्हणजे मी त्या काळामध्ये 72 ते 86 एक 10 व्हॉल्यूमच्या पुस्तकाची किंमत 1.5 लाख रुपये असायची, तो मी लिहिलाय विकायचो. आणि अशा अनेक इन्सायक्लोपीडिया विकायचो त्या काळात. ज्या काळात मल्टिपल व्हॉल्यूम्स येणं, त्याची किंमत हजारोंमध्ये असणं आणि ते विक्री झालं. विक्री हा जो प्रकार आहे ना, तो अजून वेगळा आहे. कारण विक्रीला आहे ना, ग्राहकाची मानसिकता ओळखावी लागते. ज्या ठिकाणी TYBA शिकवलं जातं ना, तिथे MAच्या पुस्तकाची माहिती देऊन काही उपयोग नाही. त्याला तूच माहिती दिली पाहिजे की जी त्याला आवश्यक आहे. हे सगळं करत असताना मी असं ठरवलं की हे जे इंग्रजीमध्ये इन्सायक्लोपीडिया काढतात, रेफरन्स बुक्स काढतात आणि जी विकली जातात, तर ही अशा आपण मराठीत का करू नये? कारण मी काही कारणास्तव साऊथ किंवा कलकत्त्यामध्ये गेलो ना, तर त्यांच्याकडे मेडिकल इंजिनिअरिंगची पुस्तकं सुद्धा त्यांच्या मातृभाषेत आहे. अभ्यास हा इंग्रजीमध्ये चालतो, पण त्या मातृभाषेमध्ये असं म्हणतात ना की लवकर समजलं जातं, की प्रक्रिया मुलांना चटकन समजली जाते. आणि एकदा कुठल्याही भाषेची तुम्हाला मूळ कळलं ना की कशी शिकायची, तर मग इतर शिकणं काही अवघड नाही जात. मग मी एक असा अभ्यास केला की पुणे विद्यापीठामध्ये किती महाविद्यालयामध्ये MA सायकॉलॉजी आहे, MA सोशॉलॉजी आहे, MA इकॉनॉमिक्स आहे, MA पॉलिटिक्स आहे. कारण ज्या विषयाला आपण पुस्तक काढणार आहे ना, त्या विषयाचे विद्यार्थी जर पाहिजेत ना. आता फिलॉसॉफीला जर मी 1000ची एडिशन काढली त्या काळामध्ये, तर ते 100-200 बळबळ विकले जाईल, नंतर नाही जाणार. फिलॉसॉफीची पुस्तकं आत्ता चांगली विकली जातात बरं का. त्या काळामध्ये फिलॉसॉफी, संस्कृत, लॉजिक या विषयाची पुस्तकाला फार क्वचित जायचे. मी कॉलेजला 5-6 विद्यार्थी असायचे, विद्यापीठामध्ये 50 असेल तर भरपूर झाले. पण आता परिस्थिती फार चांगली आहे. आता प्रॉब्लेम. तर मी सगळे पहिली मी वेकन जागा बघितली की कोणती आहे की जी मी कॅप्चर करू शकतो. तर एक तर म्हणजे शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशक महाराष्ट्रात फार कमी आहेत. हे अजूनही तुम्ही 50 मोजू शकत नाही की महाराष्ट्र शैक्षणिक प्रकाशक लोक पब्लिशर का नको म्हणतात माहिती की त्याला अपडेट करायला लागतं, 2-3 वर्षांनी रिवाईज करायला लागतं, आणि ते आम्हाला नाही करायचं. ते काम आहे ना. सोशॉलॉजीचं आज असलेली जी काही ठोकताळे आहेत ते 2-3 वर्षांनी नवीन आलेले असतील ना. शैक्षणिक पुस्तकामध्ये त्यांना ॲडिशन होतं, आउटडेटेड नाही काय. ज्यावेळी तुम्हाला त्या विषयाचं कंपॅरिझन करायला लागतं ना, तर मागे 2-5 वर्ष जावं लागतं. तर हे सगळं गृहीत धरून मी कोश हे मुख्य आता ठरलं. कारण कोश म्हणजे त्या विषयाकडे येणार आहे. मला आता असं उत्तर हवंय तुमच्याकडून की तुम्हाला तुमचं पुस्तकांवर किती प्रेम, तुम्ही किती वाचता? माझं मी पुस्तकावरती प्रचंड प्रेम केलेला माणूस आहे, पण वाचन माझं फार कमी आहे. मी ज्यावेळी माझ्याकडे येणारं जे पुस्तक आहे ना, तेवढंच वाचतो. कारण ते वाचल्यानंतर मी जेव्हा ते विक्री करणार आहे, तर त्या पुस्तकात काय आहे आणि ते कुठल्याही व्यक्तीला उपयोगी आहे हे मी ते एक्सप्लेन करू शकलो पाहिजे, तेवढंच वाचतो. तो लागतो ना. नाही तर मग मी केलेलं प्रोडक्शन विकायचं ज्यावेळी मला वेळ येईल तर कोणाला विकणार मी? मी रवी मुकुल यांच्याकडे येणार आहे आता. सॉरी जास्त बोललो. अपेक्षित आहे. प्रश्न विचारणार. सिलेबसच्या बाहेर बोलणंच अपेक्षित. सर, आपण 3,500 मुखपृष्ठ केली. तर ही मुखपृष्ठ करताना तुम्ही त्या पुस्तकांच्या प्रेमात अडकत गेलात असं एकूणच आपल्याला म्हणता येईल. साहित्याच्या विश्वाशी संबंधित तुमच्या ज्या काही ओळखी झाल्या असतील, ज्या प्रकाशकांच्या भेटीगाठी झाल्या असतील, किंवा तुम्हाला रोज नवीन नवीन पुस्तकं भेटली असतील की वाचायला मिळाली असतील, तर तुम्ही फक्त मुखपृष्ठच तुम्हाला करावीशी वाटली का? दुसरं फारसं काही मला तरी वाटत नाही की तुम्ही इतर काही केलात. म्हणजे तुम्ही यात रमलात असं मी थोडक्यात म्हणजे म्हणेन. तर त्याचं काही कारण होतं? पुस्तकामध्ये मी नंतर रमलो असं नाही. आमचं घर मुळात पुस्तकातच होतं. आमच्या घरी म्हणजे वाढवाणा, आता हे आमच्या माहेरचे भेटले मला फार बरं वाटलं अगदी. म्हणजे ते गाव 1960 ते 67 आम्ही तिथे होतो. माझे वडील शिक्षक होते आणि माझ्या वडिलांची एक पद्धत होती, त्यांची आवड होती की ज्या गावी त्यांची बदली व्हायची त्या शाळेतलं ग्रंथालय ते स्वतः मागून घ्यायचे आणि बाकीच्यांना ते फार बरं वाटायचं. कारण हे हिशेब कोण ठेवणार, किती कोण नेलं, काय झालं, पुस्तक फाटलं, कोणी परतच दिलं नाही वगैरे वगैरे. पण माझे बाबा ते अत्यंत आनंदाने करायचे आणि त्यामुळे घरी पुस्तकं देखील येत राहायची. आणि त्या काळामध्ये माझा थोरला भाऊ जो नंतर डॉक्टर झाला, त्याचे वाचनाची खूप त्याला आवड होती. माझ्या आईला आवड होती. माझी आई कविता करायची. तर त्याला त्या काळामध्ये वाढवण्याला चांदोबा मासिकाची वर्गणी माझ्या वडिलांनी भरली आणि चांदोबा हे मासिक मी पहिल्यांदा बघितलं. सचित्र काय असतं ते, सचित्र चित्र असं एखादं पुस्तक बघणं
तिथून मागे खरं तर चित्राकडे बघण्याची दृष्टी सुरू झाली की साहित्य आणि चित्र एकत्र हे सुरूच झालं. तसं लहानपणापासूनच ते होतं. त्यामुळे मला कुठलीही गोष्ट म्हणजे अजूनही माझी बालवाडी स्वच्छ दिसते मला. हा. सगळं मला दिसतं आणि ज्या वेळेला मी वाचन करतो त्यावेळेला जर दिसलं नाही तर मी रमत नाही. आणि दिसण्याची ही जी सवय आहे त्याच्यामुळे बरं का त्याच्यात काही त्रुटी असतील तर त्या लगेच लक्षात येतं माझ्या. म्हणजे एका लेखिकेने लिहिलं होतं की 2 पिशव्यात तिने माती आणली आणि भरभर चढत आली आणि धाप लागली वगैरे वगैरे आणि तिनं 10-15 कुंड्या तिने भरून टाकल्या. म्हणजे 2 कुंड्यामध्ये 2 पिशव्यामधून 10 कुंड्याची माती मावणार नाही ना. तर हे मला डोक्यात ताबडतोब येतं की कसं दिसेल काय कॅमेरा. म्हणजे मला लगेच कॅमेरा ऑन होतो. आणि वाचनाची माझी सवय अशी तशी गाणं देखील मी ऐकताना पाहतो. मला दिसायला लागतं ते त्याशिवाय मला चैन पडत नाही. त्यामुळे लहानपणापासून गाणं होतं आमच्या घरामध्ये, चित्र होतं. आणि त्यातही माझे वडील बरं का की काय करायचे बहुतेक संध्याकाळच्या वेळेला आमच्याकडे कंदीलच होते म्हणजे दुसरं काही लाईट नव्हती काहीच नव्हती. तर त्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये आता यांना जास्ती चांगलं माहिती असेल संध्याकाळी विरंगुळा म्हणून बरं का ज्वारीचे पापड भाजायचे किंवा तळायचे आणि सांडगे शेंगदाणे हे खात खात बरं का बाबा वाचून दाखवायचे. आणि तिने झेल्या ही कथा पहिल्यांदा वाचून दाखवायचं मला आठवतं. आणि माझे बाबा अभिनय वाचायचे म्हणजे अभिवाचन हा शब्द फार नंतर वाचला ऐकला मी. पण हे लहानपणापासून मी अनुभवत आलो. आणि ती गोष्ट डोक्यात सततच होती. आणि वाचन तर म्हणजे चालूच होतं. म्हणजे कसं की पहिल्यांदा म्हणजे चांदोबा झाला, नंतर मग फुलबाग, नंतर मग बाबुराव आरळकरांच्या कथा, नंतर मग नारायण धारप अशी ती म्हणजे बरोबर त्या वयानुसार ते चालतच गेलो. आणि त्याचबरोबर काय व्हायचं की मला चित्र कसं ते केलेलं मुखपृष्ठ त्याचं हे डोक्यात नाही यायचं. पुण्यात आल्यानंतर म्हणजे उत्कर्षाने पहिला त्यावेळेला लायब्ररी लावली होती. आणि लायब्ररीतनं आणलेलं पुस्तक जेव्हा पाहायचं वाचून नंतर लक्षात आलं की कव्हर फार विसर्जित केलेलं आहे. त्यामुळे मी त्याच्यावर कव्हर तयार करायचो घालून बघ लायब्ररीला परत द्यायचो. अशी जुनी पुस्तकं तुमच्या लायब्ररीत कधी सापडते मी कव्हर केलेली. आणि हा प्रवास माझा फार पूर्वीपासूनच चालू आहे. चित्राशिवाय मी जगूच शकत नाही. या सगळ्याचा परिणाम तुमच्या मुखपृष्ठ करण्यावर. कारण पुस्तकांची एक भाषा असते. ज्यावेळी आपण पुस्तक हातात घेतो त्यावेळी आपण सगळ्यात पहिल्यांदा मुखपृष्ठ बघतो, मग मलपृष्ठ बघतो, त्याच्यावर काय लिहिले, त्या पुस्तकाबद्दलची काही जी माहिती असेल किंवा जे काही आतलं मांडणी सजावट जी असेल त्याचा फार मोठा परिणाम हा वाचकांवर होत असतो. आणि ते तुम्ही म्हणता तसं खरंच जर विसंगत असेल तर त्याचाही परिणाम होत असतो. कंटेंट फार महत्वाचा असतो पण त्याची मांडणी आणि मुखपृष्ठ हे तितकंच महत्वाचं असतं. ज्यावेळी लोक उघडून बघतात आणि मुखपृष्ठकार रवी मुकुल असं नाव येतं त्यावेळी असं वाटतं की अरे वा यामध्ये काहीतरी आहे. म्हणजे पुस्तक वाचण्याच्या आधी काहीतरी आहे हे लक्षात येतं. त्याच्याबद्दलची गमतीशीर आठवण सांगतो. कधी कधी काय होतं आता प्रकाशकाने पैसे गुंतवलेले असतात आणि मग हा त्याला एक चांगलं उदाहरण म्हणजे द्यायचं म्हणजे ललित मासिकाला 25 वर्ष झाल्यानंतर वसंत सरवटे संपादक होते आणि त्यांनी ग्रंथ सजावट विशेषांक काढला. ते वर्षातले सगळे विशेषांकच होते. तर त्यावेळेला त्यांनी सगळ्या चित्रकारांना जे प्रकाशन क्षेत्रात काम करतात त्यांना एक प्रश्नावली पाठवली होती. त्यातला शेवटचा प्रश्न असा होता की लेखकाचं लेखन वाचून तुम्ही जेव्हा चित्र करता तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की आपण ताजमहालाला स्वतःची वीट लावली आणि नंतर सरवटीने सांगितलं की हा प्रश्न बहुतेक चित्रकारांनी टाळलेला आहे. तू एकट्यानं उत्तर दिलेलं. त्याला मी उत्तर असं दिलं होतं की वीट लावण्याचा प्रश्नच येत नाही. बऱ्याच वेळा मला झोपडीला संगमरवराचा टिपू द्यावा लागतो. आणि तसं होत आल्यामुळे काय होतं एकदा शांतपणे मला भडकून मला म्हणाले होते म्हणजे काय करतोस तू. म्हणजे काय झालं म्हणजे पुस्तक किती रद्दी आहे तुझं कव्हर असं म्हणून वाचायला घेतलं. नाही झालं असतो की रवी मुकुल असं नाव आलं की असं वाटतं की अरे काही त्याचा असा विपरीत परिणामही होतो. मगाशी पाष्टे सरांनी एक गोष्ट सांगितली नाही खरं म्हणजे प्रकाशक हुशार असतात कायमच असावेच लागतात. कारण एक तर त्यांच्या व्यवहाराबद्दल त्यांच्या अर्थकारणाबद्दल इतकी चर्चा होती आणि हा व्यवहार इतका बदलत गेलेला आहे. मगाशी जसं सरांनी सांगितलं की 1.5 लाखाचा मी सायक्लोपीडियाचे हे पण विकायचो. तो काळच तसा होता. सोशल मीडियाचा प्रभाव पडलेला नव्हताच म्हणजे दूरदर्शन पण कुठंतरी थोडं अवतरत होतं असं म्हणूया आपण. त्या काळामध्ये पुस्तकांशिवाय पर्याय नव्हता.
सर एकदा मला सांगत होते की ज्यावेळी ते तिथे राखामध्ये काम करत होते, पैसे मोजायला वेळ नसायचा तर गोण्या भरून ठेवल्या जायच्या पैसे. म्हणजे तो काळ आणि आता 300ची आवृत्ती असा हा एकूण प्रवास आहे. पण ते सगळं गणित मोडलं ते न्यू इरा प्रकाशन. म्हणजे रावणच्या मला वाटतं कितीतरी आवृत्त्या निघाल्या, एंटरप्रेन्योरच्या निघाल्या, एक भाकर 3 चुलीच्या निघाल्या आणि आत्ताची काही नवीन सगळी पुस्तकं. तर हा तुमचा प्रवास अलीकडे सुरू झाला. म्हणजे आम्ही तर तुमचं नाव अगदीच ह्या 2-4 वर्षामध्ये जास्त ऐकायला लागलो. तर तुम्ही पुस्तकाच्या प्रेमापोटी या क्षेत्रात आलात की काही तुमचं म्हणजे वारसा हक्काने काय आलंय, काय आपण म्हणूया या सगळ्याला? नक्कीच मला आवडेल खरं तर. पण सगळ्यात आधी मॅडम मी तुमचे आणि सरांचे खूप आभार मानते, कारण मी तुमच्या सगळ्यांपेक्षा वयाने खूप लहान आहे आणि खरंच अगदी नव्हती आकडे फार पण मोठे तुम्ही केले मला तर खूप तुम्ही. येस, न्यू इरात राहायचं सर, अजून खूप काम करायचं आहे. पण खरंच तुमच्या दोघांचे धन्यवाद. आणि मला आवडेल हा प्रवास खरं तर इथे उलगडायला. तुम्ही मला म्हणालात रावणचं, तर मी रावणचे आजवर आम्ही 1.5 लाख प्रती सेल केलाय आणि आंतरप्रेन्योर अराउंड 2 लाखांवर चाललंय. आम्ही हिंदी इंग्लिश पण ते प्रकाशित केलं आणि लवकरच कन्नडा, तमिळ आणि मल्याळम भाषेत पण जातो, तर त्याची तयारी सुरू केली आहे. तर खरं सांगायचं तर या व्यवसायामध्ये मी अनावधानाने आले, कारण मुळात प्रकाशन संस्थेचा आणि माझा तसा काही संबंध नव्हता. परंतु जेव्हा मिस्टरांनी रावण लिहिलं आणि आम्ही इतर अनेक प्रकाशकांकडे ते पुस्तक प्रकाशित करण्यासाठी गेलो, तेव्हा आम्हाला खूपशा अडचणी आल्या, कारण एक नाव नव्हतं किंवा लेखकच नव्हतो. आधी आपल्याला एक ओळख असावी लागते कुठेही आपलं व्यक्तिमत्व सिद्ध करण्यासाठी. तर बऱ्याचदा आम्हाला बऱ्याच ठिकाणांवरून नकार आले किंवा काही टर्म्स अँड कंडिशन्स अशा होत्या की त्यावेळेस आम्ही त्या एक्सेप्ट करणं आम्हाला पॉसिबल नव्हतं. मग त्यावेळेस विचार केला की आपल्यासारख्या अनेक लोकांना पण ह्या अडचणी येतच असणार आहेत, तर का आपण सेल्फ पब्लिश करू नये आपलं पुस्तक. आणि मग आम्ही न्यू इराची स्थापना केली आणि तेव्हा असं जाणवलं की आपल्यासारखेच इतर अनेक नवखे लेखक आहेत ज्यांना सुद्धा हा त्रास झाला असेल किंवा अडचणी आल्या असतील. बऱ्याचदा असं होतं की लिखाण खूप चांगलं असतं पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही चांगला आणि त्याच्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाही. मग असं ठरवलं की नाही, आपण तयारी करूयात, आपण का नको करायची. मग आम्ही आमचं पुस्तक केल्यानंतर इतर अनेक नवीन लेखक अप्रोच होत गेले. बऱ्याचदा असं व्हायचं की खूप रफ ड्राफ्ट असायचा आलेला, तो 5-5 वेळेस एडिट व्हायचा, प्रूफिंगची गरज असायची. मग त्यावेळेस आपल्याला पण एक्सपर्टीजची गरज असायची, कारण आम्ही सुद्धा नवीन होतो. पण हे करत गेलो आणि मग नंतर असं जाणवलं की नाही, या क्षेत्रामध्ये पण खूप आव्हान आहे, खूप काम आपण खरं तर करू शकतो आणि आपण फक्त म्हणून उपयोग नाही की काहीतरी आपलं डेडिकेशन त्या संस्कृती टिकवण्यासाठी असावं किंवा वाचन संस्कृतीसाठी असावं. तर मग मात्र मजा यायला लागली त्या कामांमध्ये, कारण चांगली लोक मिळत गेली, सोबत राहिले, कौतुक आणि थाप मारण्यासारखे सारखी लोकही मिळाली आणि मग नंतर जशी हळूहळू लोकांचा विश्वास मिळत गेला. आणि नवीन सगळं आपण म्हणतो की सोशल मीडियाच्या वापराने आपल्याला गैरफायदा होतो किंवा वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. पण कुठल्याही जसं नाण्याच्या 2 बाजू असतात, तेव्हा सकारात्मक नकारात्मक दोन्ही असतात. आम्ही असं ठरवलं की या सोशल मीडियाचा वापर आपण पुस्तकांच्या विक्रीसाठी का नको करून घ्यायचा. जेव्हा की लोक फेसबुक, इंस्टाग्राम सारखे प्लॅटफॉर्म्स खूप वापरतात, आज दिवसभरातला 3-1 तास लोक स्क्रोलिंगमध्ये घालवतात किंवा तिथे मार्केटिंग करतात. अनेक कंपन्या ज्या आपण मल्टीनॅशनल म्हणतो त्या कंपन्यांची स्पॉन्सरशिप बघितली किंवा त्यांच्या मार्केटिंगचे फंडे बघितले, मग आपण ते पुस्तकांसाठी का नको वापरायचे. आम्ही ते सगळे वापरायला सुरुवात केली आणि या सगळ्यांचा फायदा असा झाला की पुस्तक तळागाळातल्या शेवटच्या वाचकांपासून ते अगदी प्रतिष्ठित म्हणजे सगळ्याच की ज्यांना खूप वाचनाची आवड आहे, जे वाचनात नवखे आहेत, या सगळ्यांपर्यंत ते पुस्तक पोहोचवता आलं. पण मॅडम तुम्ही किती वाचत होता? ते 1.5 लाख पुस्तकाबद्दल थोडं सांगा. नक्कीच, त्या पुस्तकाची एक वेगळी स्टोरी पण तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगेल. ॲक्च्युली 2013 मध्ये माझ्या मिस्टरांना यंग एंटरप्रेन्योर अवॉर्ड मिळाला प्रिन्स चार्ल्सकडनं लंडनला. ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यावेळेस 80 देशामधनं नॉमिनेशन्स होतं आणि त्यावेळेस भारतातनं त्यांची निवड झाली होती. तिथे गेल्यानंतर ती निवड झाल्यानंतर असं कळालं की तो अवॉर्ड शरद तांदळे यांना भारतातनं मिळालेला आहे. आणि मग तो अवॉर्ड मिळाल्यानंतर अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस, इतर अनेक कॉलेजेसमध्ये तो प्रवास ऐकण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं. मग पहिल्यांदा त्यांची ती वेळ होती विमानात बसण्याची, कारण आम्ही दोघं पण खूप मध्यमवर्गीय कुटुंबातनं वरती आलेलो आहोत. विमानाचा प्रवासही कधी अनुभवलेला नव्हता. ती पहिलीच वेळ विमानात बसण्याची होती. त्यावेळेस त्यांच्या मनात आलं की विमानाचा शोध नेमका कसा, कुठे लागला आणि मग ते शोधत गेले.
शोधत जाताना त्यांना हे जाणवलं की रावणाने याचा शोध लावलाय किंवा सगळ्यात पहिले विमान प्रवासाची माहिती आपल्याला तिथून मिळाली. मग रावणावरती त्यांचा सर्च सुरू झाला. आम्ही सारखी त्यात चर्चा करायचो. मग ते सारखे पुस्तकं शोधून आणणं, कारण वाचन पहिल्यापासून दोघांच्याही घरात होतं. कारण माझी आई लेक्चरर आहे, वडील वकील होते, सासरे पण प्रिन्सिपल होते आणि सासूबाई पण टीचर. म्हणजे शैक्षणिक वारं हे घरात पहिल्यापासून होतं, त्यामुळे वाचनाची आवड तर होतीच. मग आमची जेव्हा चर्चा व्हायची की अरे एवढं लिखाण आहे किंवा मला फार तोडकं मिळतंय, मला रावणाबद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा आहे, लोक वाईट म्हणतात पण मला असं वाटतं की ज्याने एवढा चांगला शोध लावलाय त्याच्या काही चांगल्या बाजू पण असतील. मग आम्ही ते शोधत गेलो. मग एक दिवशी त्यांना म्हणाले की मग तुम्ही स्वतः का लिहित नाहीत. म्हणलं तुम्ही एवढं सर्च करताय, तुम्हाला वाटतंय, तर दरवेळेस आपण इतर साहित्यावर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या भाषेत लिहा. मग त्यांनी थोडंसं लिहिलं, दाखवलं, आवडलं. मी त्यांना परत सांगितलं नाही तुम्ही छान लिहिताय, अजून जवळच्या लोकांना दाखवलं. असं करत करत तो रावणाचा प्रवास तर सुरू झाला. आणि आजवर आता आपण तर म्हणतोच खरं तर पायरेटेडकडे नको जायला, पण पायरेटेड कॉपीज जवळपास 2-1 लाखांपेक्षा झाला मराठीमध्ये. इंग्लिश आणि हिंदी पण लॉन्च केलं, त्याचा पण रिस्पॉन्स छान झाला, तेही पायरेटेड झालं. पण रावणाने एक झाला सर की आपण कुठल्या पण व्यक्तीकडे बघताना आपल्या डोक्यात असतं माहिती की नकारात्मक एखाद्याने सांगितलेलं असतं, बिंबवलेलं असतं की हे कॅरेक्टर नकारात्मक आहेत, पण त्याच्यात काही सकारात्मक बाजू पण असतात. तर आपण त्याही मांडल्या. आणि आजवर असं झालं की एवढ्या प्रतिक्रिया आल्या की म्हणजे सुरुवातीला आम्ही त्या खूप जपून ठेवल्या, त्यांना प्रतिक्रियांना प्रतिसाद दिले. पण आता असं होत नाही की एकही दिवस नाही की जवळपास 50 प्रतिक्रिया नाही आहेत किंवा छान बेस्ट सेलर म्हणून हे पुस्तक खूप सगळीकडे गाजलं. आणि एक नवीन आयाम मिळाला आणि आम्हाला एक वैयक्तिक मोटिवेशन मिळालं की नाही, चांगल्या लिखाणाला सगळे अप्रिशिएट करतात. आणि समाजासाठी पण ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. कारण थोडंसं एखाद्या निगेटिव्ह व्यक्तिमत्वाबद्दल काही चांगलं लिहिलं गेलं तर उसळून उठतात हो. लोक. पण रावण या पुस्तकाबद्दल एकाही व्यक्तीनं की रामाच्या विरुद्ध किंवा असं कुठलाही गोष्ट बोलली गेली एक मला आवर्जून मॅडम तुम्हाला थोडं डिस्टर्ब करते, सांगावंसं वाटेल की सर दसऱ्याच्या वेळेस असं कधी होत नाही की काही फोन येतात की मॅडम सर आम्ही रावण दहन बंद केले आमच्या गावात. आणि एवढ्या प्रतिक्रिया येतात, लोक लिहितात. कारण की त्यांचा पण दोष नाही, आपलाही नव्हता. कदाचित आम्हाला तो प्रश्न पडला नसता तर आम्ही तिकडे वळालो नसतो. पण ज्यावेळेस तो सगळा प्रवास उलगडला त्यावेळेस हे जाणवलं की नाही, नकारात्मक कॅरेक्टर जेव्हा तुम्ही एखाद्याला म्हणतात तेव्हा त्याच्यातही काही सकारात्मक गोष्टी असतात आणि आपण त्या बघितल्या पाहिजे प्रत्येक वेळेला. आणि ह्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर असं वाटतं की नाही, आपण योग्य पद्धतीने त्या पुस्तकाला म्हणजे पुढे आणलंय. 2 प्रकाशक आणि एक चित्रकार यांच्याशी संवाद झाला आपला. प्रत्येकाची वेगवेगळी मतं, प्रत्येकाची व्यवसायात येण्याची कारणं प्रकाशकांची वेगळी असू शकतात, तो व्यावसायिक भाग आहे. पण जेव्हा एखादी व्यक्ती खूप वाचते आणि मग ती लेखनाची उर्मी असेल, त्या प्रेरणा असतील, त्या काय असतात हे आपण आता वैभव सरांच्याकडून जाणून घेणार आहोत. कारण ते उत्तम वाचक आहेत आणि त्यांची पुस्तकंही आली. तर खरं म्हणजे लहानपणापासून लेखनाची उर्मी होती का खूप वाचनामुळे काहीतरी लिहावंसं वाटलं, तर हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठासमोरील मौल्यवान श्रोते, महाराष्ट्र साहित्य परिषद प्राध्यापक मिलिंद जोशी सर आणि पवार मॅडम यांनी या महत्त्वाच्या विषयावरच्या या चर्चेमध्ये वाचकांचा प्रतिनिधी म्हणून बोलावलं, त्याबद्दल परिषदेचे जोशी सरांचे पहिल्यांदा वाचक म्हणून, कारण अजून इतकं वाटत नाहीये की आपण हो, पण तो अगदी आपण म्हणू टॉपरिंग स्टेप्स आहेत ह्या, अजून अडखळती पावलं आहेत. आणि मोठ्या माणसांच्या बरोबर बसलं की आपण त्यांच्या उंचीकडे बघावं, आपली वाटचाल जरा तिकडे बघून करावी. येस. तर हा वाचक म्हणून जो प्रवास सुरू झाला त्याच्याविषयी थोडंसं असं सांगायला आवडेल. आणि त्याचं कारण आम्हाला समोर बघितल्यानंतर आणि तुम्हाला मागे बघितल्यानंतर कळेल की वाचक किती महत्वाचे आहे. कारण वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषद करते. आणि पावसाचं कारण किंवा काय असू द्यात, वाचक वाढले पाहिजेत हे जर आता बघायचं असेल तर आपण या वैभवशाली सभागृहाकडे बघायला पाहिजे. इथंच गर्दी हवी होती हे मला मनापासून वाटतंय. आज इथं गर्दी हवीच होती. कारण मला एक कॉलेजमध्ये जाता येतं असं आठवतंय अगदी की सर जाता जाता टिळक स्मारकला थांबून कार्यक्रम ऐकलेत. बालगंधर्वला
सायकल कडेला लावली विद्यापीठात जाताना आणि आज जाऊन कार्यक्रमाला बसलेलो आहे. काही इन्व्हिटेशन नाही, काही नाही. असे खूप कार्यक्रम आठवत आहेत सर. आमचे बीपीएडचे काही मित्र होते, असे जाता जाता एखाद्या लग्नात जेवायचे, आम्ही कार्यक्रम करायचो. असे ही ऐकण्याची सवय ही पुस्तकांमुळे लागली. आणि तो प्रवास साधारण असा झाला की आपण म्हणतो की बालपणापासून घरामध्ये वाचनाचं वातावरण वगैरे अशा छान वातावरण अनेक ठिकाणी असू शकतं. माझ्या बाबतीत म्हणाल तर असं अजिबात नव्हतं. गावची अगदी जिल्हा परिषदेची शाळा आणि ते सगळं ग्रामीण जीवनाचा भाग. त्यामुळे आवर्जून कुणी पुस्तक हातात आणून दिलंय, बोटाला धरून कुणी पुस्तकाच्या दुकानात घेऊन गेलंय, एखाद्या कार्यक्रमाला घेऊन गेले, असं कधी झालं नाही सर. आणि त्यामुळं 12वी पर्यंत तरी कधी पुस्तकांचा क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त संपर्क आला नाही. आणि ती एक अगदीच आपण जसं म्हणू की सगळ्या मुलांचा जसा प्रवास असतो तसा तो प्रवास झाला. पण योगायोगानं असं असतं की काही दैव असतात जी तुम्हाला त्या वाटेला घेऊन जातात. आणि BA ला आवर्जून आणि धाडसानं इंग्रजी विषय निवडला. आवडता विषय हिंदी, भूगोल, इतिहास हे खूप आवडीचे विषय, कारण त्यात मार्क जास्त मिळायचे. आणि इंग्रजी आणि गणित हे आम्हा जे आता तुम्ही आहात त्यातले बऱ्याच जण रिलेट करतील माझ्या या गोष्टीला, की गणित आणि इंग्रजीनं अनेकांची भवितव्य संपवली, की जो आता आपण छान बदल केलाय एज्युकेशनमध्ये, की त्या गणित आणि इंग्रजीनी करिअरच संपवली. पण धाडस असं केलं की इंग्रजी विषय घेऊयात आणि त्याच्यात BA पुढे MA करूयात. आणि मग BA इंग्रजीला आल्याच्या नंतर पहिल्यांदा असं जाणवलं की अरे किती छान छान लोक लिहिणारे आहेत इंग्रजीमध्ये. मग इंग्रजी पुस्तकांचं वाचन प्रयत्नपूर्वक केलं. पण मग ही प्रयत्नपूर्वक वाचता वाचता, कारण काय असायचं, शॉर्ट स्टोरी त्या पुस्तकाच्या 2च असायच्या, पण बाकीच्या 10 असायच्या. त्या लेखकाचा एक ड्रामा असायचा लहानसा, पण त्याचे संदर्भ आणि इतर पुस्तकं ही 4-5 पुन्हा बघायला मिळायची. त्याच्यातून हे पुस्तकाचं अधिक बाबा आपण क्रमिक पुस्तकाच्या बाहेरचं वाचावं. आणि मग लायब्ररीत बसल्यानंतर आमचे ग्रंथपाल होते फणसे सर म्हणून, ते म्हणायचे अरे नुसतं इंग्रजीचं काय वाचताय. म्हटले हे बघा, म्हटले इथे हिंदीचे उपन्यास आहेत, इकडे मराठीची उत्तमोत्तम पुस्तकं आहेत. आणि मग ही इंग्रजीचा विद्यार्थी म्हणून पुस्तकांचं अवांतर वाचन सुरू झालं. आणि तो मात्र मग जीवनाचा अविभाज्य भाग होत गेला. आणि मग BA, MA आणि MA ला पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ इंग्लिशमध्ये प्रवेश मिळाला. आणि ते जयकरचं लायब्ररीचं कार्ड आजही जपून ठेवलंय. फार प्रेम वाटतं त्या जयकर लायब्ररी विषयी. त्याच्या 2 गोष्टी म्हणजे अशा आपण म्हणूयात की अत्यंत लहान जीवाला तुम्ही सागरात फेकून दिल्यानंतर त्याची कशी अवस्था होईल, तसं ते जयकरचं वातावरण, ते पुणे विद्यापीठाचं वातावरण आणि ते भारलेपण जे होतं ना, ते या वाचनाला फार पोषक ठरलं. आणि मग जयकर ग्रंथालयातली ती आपण म्हणूयात की अगदी जुन्या, म्हणजे अगदी आपल्याला बॅरिस्टर जयकरच दिसावेत इतक्या जुन्या पद्धतीचं तो रीडिंग हॉल त्यांचा, अप्रतिम सुंदर ठिकाण. आणि ते वातावरण, ती पुस्तकं आणि शिकवायला कोण, तर डॉक्टर गोखले, डॉक्टर अनिकेत जावरे, रमेश धोंगडे, मोठाली माणसं शिकवायला, प्रोफेसर अय्यर, डॉक्टर प्रशांत सिन्हा, राजराव गे मुवमेंटमधले प्रोटॅगोनिस्ट, अशी मोठाली माणसं की जी लिहायची, ज्यांची पुस्तकं बाजारात बघायला मिळायची. त्याच्यात आणखी भर पडली की आपण वाचतोय, आपण या पुस्तकांच्या सान्निध्यात आहोत, ही एक गोष्ट मनाला आनंद देणारी ठरायला लागली. आणि मग क्रमिक पुस्तकांच्या व्यतिरिक्त वाचन हा जीवनाचा एक अविभाज्य घटक होत गेला. आता साधारणपणे या प्रवासाला आपण म्हणूयात की 25 वर्ष झाली असावीत असं. पण या 25 वर्षाच्या प्रवासाकडे बघताना मात्र एक प्रकर्षानं जाणवतं की या संपूर्ण प्रवासात पुस्तकांनी खूप 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 मोठी साथ दिली. 2 गोष्टी असतात की आपण जगायला जे शिकतो ते 2च अर्थानं शिकतो. एक स्वानुभवानं शिकतो, पण हा अनुभव ना फार तसा क्रूर आणि कठोर शिक्षक आहे. चांगली किंमत मोजायला लावतो. थोडक्यात गेली तर ठीकच आहे, तुम्ही दैववान आहात, पण मोठी किंमत तो मोजायला लावतो अनुभव. पण पुस्तकांचं तसं नाही. तो तुम्हाला एक अख्खं जीवन असं उलगडून तुमच्या समोर ठेवतं. त्यामुळे झालं असं, मला चरित्र, आत्मचरित्र जर 5 पुस्तकं दिली, तुम्ही पहिलं बघेन यात चरित्र कोणतं आहे, आत्मचरित्र कोणतं आहे, माणसं मोठी कशी होतात हे वाचायला खूप आनंदाने असं वाटतं की माणसं मोठी कशी होतात ते आपण अनुभवावं, ते वाचावं. या गोष्टी आपल्याला कशी मदत करतात की
अनुभवातून जी किंमत मोजून शहाणपण मिळतं त्याच्या ऐवजी ज्यांनी हा संघर्ष केला, ज्यांनी हे जीवन जगलं आणि जीवनाकडं त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं, या गोष्टी तुम्हाला रेडीमेड मिळतात. इतकं रेडीमेड जीवनात दुसरं काही मिळत असेल मला खरंच वाटत नाही. की एखाद्या माणसानं, मग तो ग्रामीण भागातला असेल, एखादा व्यावसायिक असेल, एखादा आपण म्हणूयात की दलित समाजातला, त्या भागातून आलेला, त्या अनुभवाचं जीवन जगलेला माणूस असेल, त्यांच्या वेदना, त्यांच्या संवेदना, त्यांचा जीवन संघर्ष, या सगळ्या गोष्टी आपल्याला अशा बघायला पाहायला मिळतात आणि त्याच्यातून आपली जोडी अक्षरशः अनुभवानं ओथंबून वाहते. हा अनुभव किती छान आहे, किती चांगला आहे, हे आता बघून फार वाईट वाटतं की अटेन्शन स्पॅन कमी झाला. एखादी गोष्ट अशी धीर धरून, सिनेमा पण 3-3.5 तासाचा बघायचो. दिवसभराची मॅच जर पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत बघायची. टेस्ट क्रिकेट बघणाऱ्यांना तर नमस्कारच असतो. तसंही बघणार म्हणजे 30 मिनिटाची 30 सेकंदाची रील लोक लगेच स्क्रोल करून टाकतात. इतका अटेन्शन स्पॅन कमी झालाय. एक पुस्तक वाचायला चांगला दम धरून ते पुस्तक वाचावं लागतं. मग चिंतन मनन खूप लांब राहिलं सर. तर म्हणून या नव्या मुलांना खूप खूप गरजेचं आहे की त्यांनी पुस्तकांच्याकडे यायला पाहिजे. जर तुमचा रील्सचा, युट्यूबवरचा, इंस्टाग्रामवरच्या कॉन्टेंट बघण्याचा जर टाइम स्पॅन आणि तुमचा आपण म्हणूयात की तो बघावा असा, तो तुम्हाला 1.5 तासात संपवावा वाटतो सिनेमा. 15 मिनिटाचा युट्यूबवरचा एपिसोड तुम्हाला 15 मिनिटानंतर लगेच दुसरा बघावा असा वाटतो. 6-6 दिवस दम ठेवून मोठं पुस्तक वाचावं लागतं. कुठून आणायची ही मुलं? तर ही तातडीनं ही मुलं जी सोशल मीडियावर वेगवेगळ्या समाज माध्यमावर जाऊन बसलेली आहेत, ही तातडीनं धरून वाचनालयामध्ये, ग्रंथालयामध्ये, या सभागृहांमध्ये आणून बसवावी लागतील. आणि वाचक म्हणून आजच्या दिवशी हे मला फार मनापासून सांगावंसं वाटलं. बरोबर आहे सर.